हाय फ्रेंड्स, मी राहुल काशलिया। आज आपण पाहणार आहोत संघर्षाचे प्रकार। प्रामुख्याने संघर्ष म्हणजे काय, तर वाजवी आणि अवाजवी अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि हितांच्या रक्षणासाठी संघटनेतील व्यक्ती आणि व्यक्ती समूहाने परस्परांच्या विरोधात भूमिका घेऊन आपापल्या विरोधकांवर मात करण्यासाठी सातत्याने प्रभावी व्यूहरचना करण्याच्या प्रक्रियेला संघटनात्मक संघर्ष असे म्हणतात। म्हणजेच एक व्यक्तीची भूमिका वेगळी असते, दुसऱ्या व्यक्तीची भूमिका त्यापेक्षा अधिक विरुद्ध बाजूची असू शकते। अशा पद्धतीच्या संघर्षाला संघटनात्मक संघर्ष असं आपण म्हणू शकतो। या संघर्षाचे दोन प्रकारामध्ये विभाजन केलं जातं। पहिला आहे रचनात्मक संघर्ष आणि दुसरा आहे विघातक संघर्ष। आता रचनात्मक संघर्ष म्हणजे काय, तर संघटनेमध्ये वेळोवेळी निर्माण होणाऱ्या संघर्षामुळे जर संघटनेची कार्यप्रवणता, कार्याची गती, कार्यक्षमता आणि कार्याची परिणामकारकता इत्यादीत वाढ होत असेल, संघटनेतील व्यक्ती तसेच कर्मचारी उत्साहाने आणि कार्यक्षमतेने स्वतःची कार्य करण्यास प्रेरित होत असतील, संघटनेत बदल घडून येण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढत असेल, तर अशा संघर्षाला रचनात्मक संघर्ष असे म्हणतात। जसं काही उपक्रमामध्ये असतं, काही कर्मचारी काय असतात, चाणाक्ष असतात आणि एका दुसऱ्याची प्रतिस्पर्धा करतात। ती प्रतिस्पर्धा कशी असते का, तुमच्यापेक्षा लवकर काम मी करून दाखवतो। एखाद्या कर्मचाऱ्याचं काम बाकी असेल तर त्याच्या कामामध्ये त्याला मदतही करतात, परंतु त्याच्यापेक्षा लवकर स्वतःचं काम करण्यावर भर देतात। अशा पद्धतीमध्ये सुद्धा संघर्ष असतो, म्हणजे स्पर्धा असते। जसं तुम्ही वर्गामध्ये पहा, दोन विद्यार्थी आहेत, दोन्ही विद्यार्थी मागील 5 दिवसापासून अब्सेंट आहेत। या 5 दिवसांमध्ये, त्या आठवड्यामध्ये समजा वर्गामध्ये 25 प्रॅक्टिकल लिहून देण्यात आले असतील, तुम्ही काय करता, मी 5च्याच लिहून आलो। दुसरा विद्यार्थी काय म्हणून, असं का, मी तुला रात्री 9 वाजताच फोन करतो, माझं 9 वाजेपर्यंतच कंप्लीट होऊन जाईल, आणि मग स्पर्धेला सुरुवात होते। तुम्ही आपलं असाइनमेंट कंप्लीट करता, तोही आपलं असाइनमेंट कंप्लीट करतो, आणि 9च्या जागी 8 वाजताच तुम्ही दोघे जण एका दुसऱ्याला कॉलिंग करता आणि दाखवता की पहा 8 वाजताच आमचं असाइनमेंट कंप्लीट झालं। म्हणजेच याच्यातून काय झालं, रचनात्मकता वाढीला लागली, कामाची गती वाढली। जर एरवी तुम्ही अशी स्पर्धा केली नसती तर ते 25 असाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जवळपास 2 ते 3 दिवस लागले असते, परंतु ते एका दिवसात तुम्ही काम करू शकले। तसंच उपक्रमामध्ये असते, उपक्रमामध्ये सातत्याने काम करणारे कर्मचारी यांच्यामध्ये जवळीक झालेली असते, मित्रत्वाचे संबंध निर्माण झालेले असतात, अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी हे एका प्रकारचे मित्र झालेले असतात, आणि मग याच्यातून जेव्हा अशा प्रकारच्या स्पर्धा वाढीस लागतात की तुमच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवतो, मी आज माझं एवढं वर्क कंप्लीट करूनच घरी जातो, तर अशा प्रकारच्या जेव्हा स्पर्धायुक्त स्थिती निर्माण होतात, असे संघर्ष जेव्हा व्यवसायामध्ये निर्माण होतात, तेव्हा व्यवसायाची भरभराट होते, आणि अशा प्रकारच्या संघर्षालाच रचनात्मक संघर्ष असे म्हणतात। या संघर्षाचे काही परिणाम परिलक्षित होतात। जर कर्मचाऱ्यांमध्ये अशा प्रकारचे संघर्ष होत असतील तर त्याचा पहिला परिणाम म्हणजे काय, तर कोणत्याही समस्या आल्या, मग ते प्रोडक्शनशी रिलेटेड असो, सेलिंगशी रिलेटेड असो किंवा डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड असो, विक्री, वितरण किंवा उत्पादन याच्याशी संबंधित समस्या कोणत्याही प्रकारच्या असो, या प्रत्येक समस्येकडे व्यवस्थापकाचे लक्ष वेधले जाऊ शकते, श्रेष्ठ पर्याय शोधले जाऊ शकतात। म्हणजे व्यक्ती काय करतात, संघर्षामध्ये अशा प्रकारचे संघर्ष असेल तर कामाची गती वाढवण्याचा प्रयत्न करतात, आणि जेव्हा ते अशी गती वाढवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती गती कशा पद्धतीने वाढवता येईल याकरता वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेतात। त्यातून एखादं कार्य करण्याचे श्रेष्ठ पर्याय समोर येतात। याशिवाय स्थितिशीलता संपते। स्थितिशीलता म्हणजे काय, तर माझं काम झालं, मला साहेबांनी म्हटलं ती फाईल रेडी करा, झाला, आता मी बसतो, अशा प्रकारची स्थितिशीलता ही संपून जात असते। एखाद्या कर्मचाऱ्याचं एखादं काम संपलं की तो पटकन विचार करतो की मला निकटच्या 2-3 दिवसामध्ये कोणतं काम करायचं आहे, ते काम तो अगोदरच करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तो सातत्याने कार्यप्रवण राहतो आणि संघटनेची प्रत्येक कार्य त्यांनी पूर्ण केलेली असतात। याशिवाय गतिशीलता निर्माण होते, कामाची स्पीड वाढते। जसं मी तुमच्याशी स्पर्धा करू का, तुमच्या पहिले मी काम करतो, तुम्ही माझ्याशी स्पर्धा कराल का, नाही तुमच्या पहिले मी काम करून दाखवतो, तर त्यामुळे कामाची गतिशीलता वाढते। याशिवाय एकता निर्माण होते, खेळीमेळीच्या वातावरणात पहा, तुम्ही मित्रामित्रामध्ये स्पर्धा अशी केली असेल काही पण, तर याच्यामुळे काय होत असते की थोडसा विरंगुळ्याला स्थान मिळते।
व्यक्ती आनंदी होतो आणि त्यातून त्या दोन व्यक्तींमध्ये परस्पर एकतेची सुद्धा निर्मिती होत असते आणि स्ट्रेस कमी होतात, तणावाच्या स्थिती कमी होतात. कधी कधी मग अशा स्पर्धांमध्ये समजा एखादी अडचण आली तर समोरचा त्यालाच सांगतो, अरे पहिले माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, मग पुन्हा स्पर्धा करू. समोरचाही व्यक्ती स्पर्धा म्हणजे काही पुढे जाण्याची नसते, फक्त एक गमतीशीर भाग म्हणून त्याचा उपयोग केला जातो. एक संघर्ष म्हणजे हा कोणाचं अहित करण्यासाठी नाही तर सगळ्यांना समोर नेण्यासाठी अशा प्रकारचा संघर्ष असतो. त्यामुळे तेही एका दुसऱ्याची मदत करतात, त्यातून ऐक्याची भावना वाढीस लागते. म्हणून उपक्रमाच्या संघटनेमध्ये अशा प्रकारचा संघर्ष निर्माण व्हावा यासाठी व्यवस्थापकांना पूर्वनियोजित प्रयत्न करावे लागतात. यासाठी संदेशवहनाचा प्रभावी उपयोग करणे, संघटनेबाहेरील व्यक्तीचे सहकार्य घेणे, संघटनेची पुनर्रचना करणे, रिकन्स्ट्रक्शन करणे आणि प्रगतिशील पद्धतीचा उपयोग करणे म्हणजे प्रत्येकालाच प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी मार्गातून व्यवस्थापक अशा प्रकारचे रचनात्मक संघर्ष आपल्या उपक्रमामध्ये निर्माण करू शकतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विघातक संघर्ष. विघातक संघर्षाचे स्वरूप हे रचनात्मक संघर्षाच्या अगदी विरुद्ध असते. संघटनात्मक संघर्षामुळे जर संघटनेची कार्यप्रवणता, कार्याची गती, कार्यक्षमता आणि कार्याची परिणामकारकता यामध्ये समजा घट होत असेल तर आणि कर्मचाऱ्याची मनोबलाची पातळी सुद्धा अगदी निम्न स्तरावर जात असेल, बदलाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असतील तर संघटनेतील संघर्षाचा परिणाम म्हणून संघटनेची उद्दिष्टे साध्य होत नाही तर अशा प्रकारच्या संघटनेला विघातक संघर्ष असे म्हणतात. ज्यावेळी दोन व्यक्ती स्पर्धा कशासाठी करतात, पुढे जाण्यासाठी. उपक्रमामध्ये सुद्धा असं असते. मग तुम्ही पहा, जर जनरली तुम्ही सिरियस टीव्ही मधून पाहिलं असेल, अशा प्रकारच्या स्पर्धा म्हणजे काय असते का मला प्रमोशन मिळालं पाहिजे, मला प्रमोशन मिळालं पाहिजे. समजा माझा निकटतम सहकारी हा सुद्धा त्याच दर्जाचा असेल, मग त्याचा ऍक्सिडेंट घडून आणि नाहीतर त्याचा कम्प्युटर खराब करून टाकीन, त्यांनी लिहिलेले जे सुद्धा फाईल्स आहेत त्या फाईल्स मध्ये कुठेतरी चुका करून ठेवून देईल आणि त्याला व्यवस्थापकाच्या समोर मी काय करेन, कुठेतरी का पहा याचा कामाचा दर्जा काही बरोबर नाही अशा प्रकारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, खोटे नाटे आरोप करण्याचा प्रयत्न करेल. याचा परिणाम काय पडेल, तो व्यक्ती स्वतःचा बचावात्मक पावित्र्य घेईल, मी त्याला आरोपित करण्याचा पावित्र्य घेईल. म्हणजे राहिलं माझं काम मी करून नाही राहिलो, मी त्याला घेरण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि तो माझ्यापासून स्वतःला बचाव करून मला सुद्धा घेण्याचा प्रयत्न करून राहिला. म्हणजे पर्टिक्युलर काय झालं की आम्ही दोघं ज्या एका कंपनीमध्ये काम करतो आहे त्या कंपनीने आम्हाला सोपविलेले काम आम्ही करून राहिलेलो नाही, उलट एका दुसऱ्याशी स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्वतः पुढे जाण्याच्या इच्छेने एका दुसऱ्याचं अहित करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून पर्यायाने काय होऊन राहिलं, संघटनेच्या कामाची गती कमी होऊन राहिली, संघटनेचे काम योग्य पद्धतीने होऊन राहिलेले नाही, कुठेतरी ते थांबलेले. अशा प्रकारच्या स्थिती जेव्हा निर्माण होतात त्याला म्हणतात संघटनात्मक विघातक संघर्ष. अशा विघातक संघर्षाचे जर आपल्या उपक्रमामध्ये चालू असतील तर त्याचे सुद्धा परिणाम उपक्रमामध्ये दिसून लागतात. ते कोणते, तर सहकार्याचा अभाव असतो. कोणी म्हटलं अरे साहेब मला थोडंसं हे पाहून द्या ना फाईल, माझी थोडासा प्रॉब्लेम आहे, मला सापडून नाही राहिला, 5,000 रुपयाचा फरक येऊन राहिला माझ्या हिशोबामध्ये, तर नाही ये तुम्हारी ड्यूटी आहे, तुम करते बैठो. सहकार्य दिसणार नाही, शक्ती आणि संसाधनाचा अपव्यय होईल. कोणी लाईट, त्याच्या ऑफिसची लाईट चालू आहे, आज विसरला वाटते की लाईट चालू करून, आज मी चालूच राहू देतो, उद्या साहेबच उघडणार आहे, साहेबांनाही माहित पडते का हा लाईट पंखे चालू ठेवून जातो. म्हणजेच जिथं त्याने एखाद्या वेळेस आपलं लक्ष गेलं की बाजूच्या रूमची लाईट चालू आहे, आपण बंद करायला पाहिजे निघताना, तर ते करणार नाही. ते केलं नाही म्हणजे शक्ती आणि संसाधनाचा अपव्यय होईल. याशिवाय इतरांचे हितसंबंधाचा विचार नाही. एखाद्याचं वाईट झालं, आता समजा आपण दोघं आहे काम करणारे, तुम्ही आणि मी, तुमची तब्येत खराब झाली, तुम्ही 4 दिवस कामावर आले नाही, या 4 दिवसामध्ये मला जास्त काम करून सुद्धा प्रमोशनची संधी मिळत असेल तर मी काय करेल, ती निश्चित कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. मी हा विचार नाही करणार का तुम्ही पहिले कामावर आले पाहिजे, मी साहेबांना हे नाही म्हणणार की पहिले त्याला कामावर येऊ द्या, दोघांचंही काम पहा आणि मग प्रमोशन द्या, प्रमोशनला स्थगित करा 4 दिवसांकरता, असं म्हणणार नाही. म्हणजे हितसंबंधाचा विचार याच्यामध्ये केला जात नाही. याशिवाय संदेशवहन निष्प्रभावी होते. एक प्रकारचं त्याला काय म्हणतात, अबोला. घरी मध्ये आपण रुसतो, पण ते रुसणं वेगळं आणि उपक्रमामध्ये रुसणं वेगळं असते. उपक्रमामध्ये जर असे अबोले झाले
का साहेब एखाद्या वेळेस आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्याशी बोलून नाही राहिले, तर अधीनस्थ कर्मचाऱ्याला काही काम करताना अडचण आली तर तो साहेबांकडे ती अडचण पोहोचू शकत नाही. आणि साहेबाला काही आदेश द्यायचे असेल तर अधीनस्थ कर्मचारी जाणून बुजून कानाडोळा करण, न ऐकल्यासारखं करण किंवा जाणून बुजून त्यांच्या आदेशाचं पालन करणार नाही, अशा प्रकारच्या सत्तेश्वराचा अभाव अशा ठिकाणी दिसून येतो. याशिवाय संघटनेमध्ये गोंधळ आणि कन्फ्युजन निर्माण होते आणि बेशिस्त निर्माण होते. समजा आम्ही दोघं तुम्हाला शिकवण्याकरता आहे, आमच्यामध्ये जसा संघर्ष झाला आणि तुम्ही प्रॉब्लेम घेऊन आले, सर योगीचं हे गणित नाही समजून राहिलं, मी शिकवतो का तुला योगी, जा सरांना जाऊन विचार. अरे सर तर आले नाही, 4 दिवस रजेवर आहे, एवढा प्रॉब्लेम सांगू द्या, मी पुढची उदाहरणं करू शकतो. नाही फोन लाव त्यांना, काही कर, माझ्याजवळ यायचं नाही, मी योगी शिकवत नाही. असं केलं तर जमन का? किंवा एखाद्या वेळेस मी नसेल 4-5 दिवस कामाला गेलो, तुम्ही एखादा यूएचा किंवा यूसीचा प्रॉब्लेम घेऊन गेले, सर याचं सोडवणूक करा. नाही ते त्याचं काम आहे, प्राचार्याला तक्रार करा, ते नाही आहे तर माझ्याकडे यायचं नाही. असं केलं तर काय होईल? म्हणजे जे विद्यार्थी हिताकरता आम्ही दोघं त्या ठिकाणी नियुक्त आहे ते काम तर होणार नाही, उलट काय होईल, तुम्हाला संभ्रम निर्माण होईल. आता या माणसाकडे जायचं का नाही जायचं, दोघंही सरकलेले आहे, अशा प्रकारचा विचार होईल की नाही? तर अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. याशिवाय ऐक्याची भावना नष्ट होते का हा आपला मित्र आहे, आपला सहकारी, अशा प्रकारच्या भावना या विघातक संघर्षामध्ये संपूर्णतः नष्ट होतात आणि बेकायदेशीर आणि अनैतिक कार्यांना वाव मिळतो. जसं मी याचा ऍक्सिडेंटच करून टाकतो, मी याला गच्चीवरून ढकलून देतो, अशा प्रकारची कृत्य जर हे संघर्ष मानसिक तणाव खूप वरच्या लेवलवर पोहोचून गेले तर असेही कृत्य होतात. कधी कधी ते याच्यामध्ये हत्येसारखे प्रकार सुद्धा केले जाऊ शकतात. म्हणजे व्यक्ती केव्हा का करत याचा काही नियम नसतो. याशिवाय कार्यप्रवाहामध्ये अडथळे तर येतातच, याशिवाय त्याचा प्रोडक्शनवर सुद्धा विपरीत परिणाम दिसून येतो. म्हणून उपक्रमाच्या संघटनेमध्ये जर अशा प्रकारचे संघर्ष निर्माण झाले तर त्या संघर्षाचे व्यवस्थापन करण्यासाठी सत्तेचा वापर करून सुस्पष्ट धोरण व्यवस्थापकाला वापरावं लागतं की ऐसा मेरे कारखाने में नहीं चलेगा, मेरे कारखाने में तुमको काम करना है, एक दूसरे के साथ मिलकर करना पड़ेगा, असं सुस्पष्ट धोरण त्याला राबवावं लागतं. कधी कधी एखादा कर्मचारी अशा धोरणातूनही ऐकत नसेल तर त्याला कामावरून काढून टाकणं हे सुद्धा संघटनेच्या हितासाठी योग्य असतं. म्हणजे बडतर्फ करणे किंवा 2 कर्मचारी, जसं माझ्या गुरुजीमध्ये भांडण चालू आहे, ते एकाला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकणे, मला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकून देणे, म्हणजे जे भांडणाचं मूळ आहे तेच त्याला नष्ट करता येईल. कर्मचाऱ्याची ट्रान्सफर करणे, अनौपचारिक संघटनांना आळा घालणे की नाही, तुम्ही फक्त हे साहेब आहे, साहेब म्हणून यांच्याशी बोला आणि यांच्या आदेशाचं पालन करा, आणि हे तुमचे सहकारी कर्मचारी आहे, ज्यांनी तुम्हाला जे आदेश दिले ते तुम्हाला फॉलो करायला लागतील. अशा प्रकारचा स्पष्ट आदेश दिला तरी सुद्धा संघर्षात कुठे समाप्त होऊ शकतात. याशिवाय दुहेरी कम्युनिकेशन, त्या एकदा तुम्ही बसून बोला, काही प्रॉब्लेम मोठा नाहीये, हात टोकाच्या भूमिका घेऊ नका आणि त्यांच्या दोघांमध्ये दुहेरी संदेशवहन घडवून आणलं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना जर व्यवस्थापकांनी केल्या तर असे संघर्ष व्यवस्थापकाला समाप्त करता येऊ शकतात. आणि असे संघर्ष जेव्हा याची सुरुवात होत असते तेव्हा वेळेच व्यवस्थापकाने लक्ष देऊन यांची जर समाप्ती करण्याचा प्रयत्न केला तर संघटनेमध्ये उत्पादकता सुद्धा टिकून राहते आणि वातावरण सुद्धा उपक्रमाचं चांगलं राहू शकते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.